सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेला नाव. आला आला पावसाला झालं झाली हिलवी काल सूरज चव्हाण करतो सगळ्यांच्या गोलीगत वाल येतकी वाल तुझे बोकीत नाद कला पण गाडीचा नका नाद असा. परंतु एक मजूर, ते टिकटॉकर, नंतर इंस्टाग्राम, युट्यूब वर व्हिडिओ करणारा मुलगा, ते थेट बिग बॉसच्या घरापर्यंत एंट्री, आणि हा त्याचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणार आहे. परंतु मित्रांनो, हा प्रवास जेवढा त्याचा थक्क करणार आहे तेवढाच त्याच्या मागे संघर्ष देखील आहे. आपल्या बोबड्या भाषेनं काहीही डायलॉग म्हणायचा आणि त्याच्या शेवटी SQRQ गुलीगत धोका, बुक्कीट टेंगुल असं काहीतरी बोलायचं आणि लोकांचं अटेन्शन खेचून घ्यायचं. आता सोशल मीडियामध्ये जे लोक काम करतात तर सोशल मीडियावरती फेमस कसं व्हायचं, सोशल मीडियावरती लोकांचं अटेन्शन कसं खेचून घ्यायचं, लोकांचं अटेन्शन मिळवून घेण्यासाठी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा व्हिडिओमध्ये काही हटके गोष्ट केली पाहिजे जेणेकरून लोकांचं अटेन्शन आपल्याकडे येईल. आणि मग हेच करण्यासाठी काही क्रिएटर हे मुद्दामून काही अशा गोष्टी करत असतात की ज्या निमित्तानं लोक त्यांना शिव्या घालतील, लोक त्यांना ट्रोल करतील, लोक त्यांच्या व्हिडिओवरती येऊन कमेंट करतील. मग या निमित्तानं काय होतं की मग या निमित्तानं त्यांच्या व्हिडिओला रीच मिळतो आणि ही लोक प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होतात. परंतु दुसरीकडे अशी काही लोक असतात की जे त्यांच्या शारीरिक व्यंगाच्यामुळे किंवा त्यांच्या शारीरिक कमतरतेच्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या कुठल्या तरी कमी घटकाच्यामुळे सोशल मीडियावरती फेमस होत असतात. आणि यातलाच एक घटक म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण हा सोशल मीडियावरती हिट झाला तो त्याच्या बोबड्या भाषेतील बोललेल्या डायलॉगमुळे. आता सूरज चव्हाण याच्यामुळेच लोकांचं अटेन्शन मिळवून घेतो, हिट ठरतो, लोक त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल करतात, ट्रोल करण्यासाठी त्याच्या व्हिडिओवर प्रचंड प्रमाणात कमेंट करतात आणि त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सूरज चव्हाण हिट ठरतो. आणि असा हिट ठरता ठरता हा सूरज चव्हाणची एंट्री होते थेट बिग बॉस मराठीच्या घरात. मित्रांनो, सूरज चव्हाणचा हा प्रवास अतिशय थक्क करणार आहे. सूरज चव्हाणच्या व्हिडिओ जर बघितला तर ना इतर क्रिएटर प्रमाणे त्यामध्ये जास्त एडिटिंग असते किंवा ना इतर गोष्टी कुठल्या असतात. सूरज चव्हाण काही डायलॉग बोलत असतो आणि त्याच्या शेवटी SQRQ गुलीगत धोका, बुक्कीट टेंगुल असं म्हणत आपल्या वेगवेगळ्या हावभावाने लोकांचं अटेन्शन खेचून घेत असतो. केचपची फायलिंग वाजली ना पुडकी पिक गालातल्या गालात खाऊन गोळीगत लाजले बघून ही गाडी कुणाची लॉकी बायची. आता या व्हिडिओमध्ये जर बघितला तर त्या डायलॉगचा आणि संपूर्ण व्हिडिओचा हा काही संबंध नसतो, परंतु ही या सर्वातून तो लोकांचं अटेन्शन मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतो आणि तो यशस्वी ठरतो त्याच्या बोबड्या भाषेच्यामुळे. मित्रांनो, सूरज चव्हाणचा हा प्रवास खूप मोठा वाटत असला तरी त्याच्या मागे संघर्ष देखील खूप आहे. अतिशय गरीब परिस्थिती, आणि या गरीब परिस्थितीत लहानपणी त्याचे आई वडील वारले. आई वडील वारल्याच्या नंतर त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. आता या बहिणीकडे राहत असताना त्यानं थोडं मोठं झाल्यावर मजुरीची देखील कामं केली आणि ही मजुरीचीच कामं करत असताना एका दिवशी भाच्यानं त्याला टिकटॉक वरील काही व्हिडिओ दाखवल्या. आपणही अशा प्रकारचे व्हिडिओ कराव्यात असं सूरज चव्हाणला वाटू लागलं आणि यातूनच टिकटॉकवर एंट्री झाली गुलीगत सूरज चव्हाणची. बघता बघता आपल्या बोबड्या भाषेनं आणि आपल्या बोबड्या डायलॉगनं सूरज चव्हाण टिकटॉकवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. अगदी त्याचे 1.5 मिलियन्स इतके फॉलोअर्स होते. एका दिवशी ह्या टिकटॉक सारख्या अनेक चायनीज ऍप्सवर भारताने बंदी घातली आणि भारत आणि चायनाच्या काही पॉलिसींच्यामुळे टिकटॉक बंद पडलं. त्याच्यामुळे सूरजची ही सगळी मेहनत वाया गेली. परंतु सूरज यातूनही खचून गेला नाही. सूरजने आपला मोर्चा इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या दिशेने वळवला आणि ज्या प्रकारे त्याला टिकटॉकवर रिस्पॉन्स मिळत होता त्याच प्रकारचा रिस्पॉन्स या इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती देखील सूरज चव्हाणला मिळू लागला. आणि बघता बघता इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून सूरज चव्हाण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झाला. आता इथे सूरज चव्हाण फेमस झाल्याच्या नंतर सूरजला मोठमोठ्या उद्योगांचे, व्यवसायांच्या उद्घाटनासाठी त्याला ऑफर येऊ लागल्या आणि सूरज चव्हाण आता सांगतो की मी सध्या 30 ते 50 हजार रुपये यासाठी चार्ज करतो. परंतु त्यानं सांगितलं की पूर्वी मला याबद्दल काही समजत नव्हतं, त्याच्यामुळे बरेच जणांनी माझ्या स्वभावाचा फायदा घेत मला फसवलं देखील आहे. मित्रांनो, त्याच्या व्हिडिओवर येणाऱ्या निगेटिव्ह कमेंट विषयी सूरज चव्हाणला विचारला असता सूरज चव्हाण सांगतो की मला लिहिता वाचता येत नाही, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओवरती काय कमेंट येतात ह्या मला वाचता येत नाही.
त्याच्यामुळे मी एकच प्रयत्न करतो की मला जे वाटतं ते सोशल मीडियामध्ये मी बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरती लोक काय विचार करतात, काय लिहितात, हे मला वाचायला वेळ नाही. मित्रांनो, सूरज चव्हाणच्या या संपूर्ण संघर्ष गाथेतून आपल्याला खूप सारा बोध घेण्यासारखा आहे. आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. आणि त्यातील काही महत्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या म्हणजे मित्रांनो, आपण या आजच्या जगामध्ये, आजच्या या विश्वामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर इतर लोकांपेक्षा आपल्याला काहीतरी हटके आणि वेगळे पण असलं करावं लागणार आहे. तरच आपण या जगामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकतो. त्याचबरोबर या जगामध्ये आपण जगत असताना, आपण काही चांगल्या गोष्टी करत असताना लोक तुम्हाला ट्रोल करत असतील, तुम्हाला शिव्या देत असतील, तर जर आपण योग्य असू तर आपला मार्ग न बदलता आपण ठामपणे त्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे. आणि याच गोष्टी सूरज चव्हाण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शिकवत असतो. बाकी सूरज चव्हाणचा सध्या या बिग बॉस मराठीच्या घरात खूप चांगल्या प्रकारचा प्रवास चालू आहे आणि असाच त्याचा शेवटपर्यंत खूप चांगला प्रवास चालावा अशीच आपण अपेक्षा करूया. बाकी सूरज चव्हाणच्या या संघर्षमय प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.